आज आपण साखेगाव या गावी आहोत आणि साखेगाव मध्ये आदरणीय माजी आमदार रेखाताई खेडेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या प्रचारादरम्यान त्यांची या ठिकाणी रॅली सुद्धा या साखेगाव मध्ये निघणार आहेत। आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी आदरणीय माजी सभापती आहेत आदरणीय प्रकाशजी निकाळजे सर, हार्दिक स्वागत सुस्वागत सर। या ठिकाणी प्रचारांची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे, त्या काय सांगणार? प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे हे निश्चितच 40,000च्या वरच्या मतांना निश्चितपणे निवडून येतील, त्यातील मात्र शंका नाही। काळ्या दगडावरची रेघ आहे। त्याचं कारण असं आहे, यावेळेचा अनुभव असं आहे की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। उमेदवाराच्या पुढे 4 पावलं जनता आहे, त्याच्यामुळे त्या विजयाबद्दल कुठली शंका यावेळेस नाही। अच्छा, बरं, आपल्या गावातून या खोर वगैरे हे जे माळशिंबा हे जे गावं आहेत ते गावांना चांगला लीड मिळेल? या गावाबद्दल लीड मिळेल निश्चितच न चुकता। म्हणजे त्यांच्या विकास कामाची पावती त्यांना मिळेल का असं वाटतं तुम्हाला? विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे। आज ज्या विकासाच्या गप्पा मारल्या जातो, तुम्ही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पहा, विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे। ज्यावेळेस विकासाचा निधी दिला जातो, सरपंचाला अडवलं जातं, अडवणूक केलं जातं, कमिशन घेतलं जातं, काही भ्रष्टाचार दाखवला जातो, या विकासाला कोणताही अर्थ नसतो। विकासाचा असला पाहिजे की त्याचा मानवी जीवन उंचावलं पाहिजे, असं काही प्रकारचा तो विकास असला पाहिजे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही पार्लमेंट बांधलं, अटल सेतू बांधला, आणखी वेगवेगळे विकास झालेत। ते पार्लमेंट गळतंय, राम मंदिर गळतंय, अटल सेतूला भेगा गेल्यात आणि आमच्या चिखली मतदारसंघामध्ये सुद्धा त्या पांढरण रस्त्याचा किंवा विकासाचा जो गव्हा केला जातो त्याची उलटी बाजू सुद्धा लोकांसमोर आलेली आहे। त्यामुळे हा भ्रष्टाचार आता हा विकासाचा दावा हा 100% भाजीवाल्यांचा फोल, यातील मात्र शंका नाही, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। भाऊंच्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जे शिक्षणाचे जे दालन खोललेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी या परिसराचा विकास झालेला, त्याबद्दल काय सांगणार? निश्चितपणे या अनुराधा परिवाराच्या माध्यमातून जे शैक्षणिक दालन या ठिकाणी खोल झालेले आहेत, प्रत्येक गावामध्ये रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत, शिक्षणाच्या संधी वाढलेल्या आहेत। परदेशामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडले आहेत आणि त्या ठिकाणी ते त्यांचा विकास करतायत आणि त्या माध्यमातून गावात त्यांच्याही माध्यमातून खूप मोठा पैसा प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी येतोय। त्यामुळे या परिसरातली जनता आहे, ते विद्यार्थी आहेत, लोक आहेत, निश्चितपणे राहुल भाऊचे आणि त्या अनुराधा परिवाराचे ऋणी आहेत आणि ते ऋण निश्चितपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते फेडल्याशिवाय राहणार नाहीत। मित्रांनो, हे होते आपण या ठिकाणी साखेगावची परिस्थिती